बाबासाहेब आंबेडकरांना पैशामुळे अर्धवट शिक्षण टाकून परत इंग्लंडमधून यावं लागलं. शाहू महाराजांच्या कानावर बातमी पोहोचली, बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान पैशापायी आपलं शिक्षण अर्धवट टाकून बाबासाहेबांना परत यावं लागतंय. मन किती मोठे बघा. शाहू महाराज स्वतःचा रथ घेतला आणि मुंबईतल्या एका चाळीतल्या घरात राहणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले. रमा मातेच्या कानावर बातमी आली. रमा मातेला कळालं शाहू महाराज आपल्याकडे आलेत. रमा मातेचे हात थरथरायला लागले. शाहू महाराज वरती आले, बाबासाहेबांना भेटले. कमरेची त्यावेळची दरमहा 25-30 रुपये मदत शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आधी छात्रवृत्ती म्हणून केली. आणि शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेब भीमराव, शिक्षणापासून वंचित राहायचं नाही, तुमच्यासारख्या विद्वानाची या देशाला गरज आहे. ही घ्या मदत, हे घ्या आर्थिक सहकार्य, जा परदेशात शिकायला, अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून या. बाबासाहेबांचे डोळे पाणावले. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शाहू महाराज, अहो आम्ही रयत आहे, तुम्ही राजेत. शाहू महाराज, रयतेनं राजाच्या दारात यायचं असतं, राजानं रयतेच्या दारात जायचं नसतं. महाराज, तुम्ही जर बोलावलं असतं तर मी तुमच्या संस्थानात आलो असतो, राजवाड्यात आलो असतो. महाराज, तुम्ही एक बोलावणं धाडायचं असतं, तुम्ही का आला तिथे? रयतेचं दार चढून, रयतेच्या दाराची पायरी चढून साक्षात शाहू महाराज तुम्ही का आला तिथे? शाहू महाराज, तुम्ही जर मला बोलावलं असतं तर मी आलो असतो तुमच्या दारात, तुम्ही राजे आहेत. तेवढी कोल्हापूरच्या छत्रपती असणाऱ्या शाहू महाराजांनी सांगितलं, अहो भीमराव, आम्ही फक्त कोल्हापूर नावच्या एका संस्थानाचे राजे आहोत, तुम्ही अखिल विश्वाच्या ज्ञानाचे खरे राजे आहात, तुम्ही अखिल विश्वाच्या ज्ञानाचे राजे आहेत. हे मन माझ्या शाहू महाराजांच्याकडे होतं. जातपात धर्मपंथ काही या माणसांच्याकडे नव्हता, हे लक्षात घ्या. प्रचंड वेदनेतून तुमच्या माझ्या वाट्याला हे वास्तव या माणसाने उभा करून दिलं, हे आम्हाला समजणं गरजेचं.